रायगड पोलिसांची बनावट नोट छपाई प्रकरणी कारवाई. 12 लाख रुपयांच्या चलनी नोटा जप्त. आरोपी जेरबंद. अलिबागमध्ये छापल्या जायच्या बनावट नोटा. आरोपी भूषण पतंगे अटकेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत बनावट नोट छपाई व व्यवहारात चलन वापर प्रकरणी आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर साळे व टीमने ही कारवाई मयेकरवाडा आळी इथं जाऊन केली. सुरुवातीच्या कारवाईत 4 लाखांहून अधिक रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या, तर अधिक तपासात एकूण 12 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी आरोपी भूषण विजय पतंग याला अटक करण्यात आली. आरोपी आपण पकडलेले आहेत. मोठी कारवाई आपण रायगड पोलिसांनी केलेली आहे. काय प्रकरण आहे नेमकं? काल रात्री उशिरा अलिबाग पोलीस स्टेशनला अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की मायकर लाईन्स अलिबाग एरियामध्ये एका व्यक्तीने काही बनावट नोटे आपले घरी ठेवलेले आहे. त्या अनुषंगाने अलिबाग पोलीस स्टेशन इन्चार्ज श्री किशोर साळेने आपली टीमसोबत जाऊन तिथे धडा टाकला आणि तिथे आरोपी आहे भूषण विजय पतंगे याचे कस्टडीवरून आपल्याला 4.5 लाखपेक्षा जास्तचे बनावटी नोट प्राप्त झालेले आहे. त्याच्यात जवळपास 743 500 रुपयाचे नोट, 17 200 रुपयाचे नोट आणि 412 100 रुपयाचे नोट असं प्राप्त झालेले आहे. याच्यात आपण पुढे तपासात निष्पन्न करणार आहोत की यांनी हे नोट स्वतःहून बनवलेले आहे किंवा दुसरे कोणत्या ठिकाणावरून सोर्स केलेले आहे, प्लस यांनी बाकी काही लोकांना पण हे नोट पुरवलेले आहे किंवा कसं. याच्यात शक्यता आहे की जर एवढं मोठी क्वांटिटीमध्ये आपल्याला आताच मिळालेले आहे तर अजूनही याच्यात बनावट नोटा वाढण्याची शक्यता आहे. मॅडम, बाजारामध्ये या नोटा व्यवहारात चलनामध्ये आल्या असतील का? आणि तसं असेल तर मग जनतेला जागरूकतेबद्दल आपलं पोलीस अधीक्षक म्हणून काय आव्हान असणार आहे? आपल्या माध्यमातून माझा जनतेला हे आव्हान असणार की हे जे नोट आहे हे खूप हाय क्वालिटीचे फेक नोट नाही आहे. कोणीही जरा थोडं पण लक्ष देऊन बघितलं तर हे फेक दिसतंय. तर मला सर्वांना हे सूचना आहे, आव्हान आहे की आपला जराही संशय आला की हे नोट फेक आहे किंवा कसं, तर आपण जवळचे बँकात जाऊन त्याची खात्री करू शकत आणि त्या नोटाचा पोलिसांच्या निर्देशनात आणून द्या. मैम, फेक नोट पर जो कार्रवाई रायगढ़ पुलिस ने की है, जाबाज कार्रवाई है, क्या कहेंगे, किस प्रकार मामला है? कल रात देर अलिबाग पुलिस स्टेशन को एक गोपनीय